नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। नुकतीच MPSC ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये STI ची 279 पदांसाठी जागा रिक्त आहेत। तर STI च्या ज्या 279 पदांसाठीची जी जाहिरात आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर हे जे पद आहे राज्य कर निरीक्षक म्हणजेच STI गट ब एकूण पद 279 आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत STI चं या पदासाठीचं नोकरीचं स्वरूप कसं असतं, पदसंख्या किती आहे, आरक्षण कसं आहे, यासाठीचा अर्ज कसा सादर करायचा, या पदासाठी वयोमर्यादा किती आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, या पदाची वेतन श्रेणी काय आहे, परीक्षा स्वरूप कसं असणार आहे आणि या पदासाठी अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता बघूया आपण ही जी MPSC ची जाहिरात आलेली आहे, जाहिरात क्रमांक 117/2025। या जाहिरातीमध्ये एकूण 282 पदांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भातली ही जाहिरात आहे आणि ही जी MPSC ची पूर्व परीक्षा होणार आहे त्याचा दिनांक देण्यात आलेला आहे 9 नोव्हेंबर 2025 ला याची पूर्व परीक्षा होणार आहे। 2025 ला 9 नोव्हेंबर 2025 ला ही पूर्व परीक्षा होणार आहे। म्हणजेच MPSC च्या पूर्व परीक्षेसाठी बरोबर 101 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आता यामध्ये STI हे जे पद आहे STI या पदासाठीचं नोकरीचं स्वरूप कसं असणार आहे बघा। STI हे पद महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागासाठी काम करतं आणि राज्यातील कर अनुपालन सुनिश्चित करणं, तपासणी करणं आणि कर चोरी रोखणं यासारख्या महत्त्वाच्या भूमिका STI मार्फत बजावल्या जातात। आता आपण बघणार आहोत पदसंख्या आणि आरक्षण किती आहे। आपण याच्याप्रमाणे बघूया, प्रवर्गाप्रमाणे किती पदसंख्या आरक्षित करण्यात आलेली आहे। SC साठी 78 जागा आहेत, ST साठी 3, त्यानंतर VJ साठी 11, NT B 11, क 9, ड 13, OBC साठी 93, SBC साठी 12, SCBC साठी 25, EWS साठी 24 असे एकूण 279 पद रिक्त आहेत। आणि त्यामध्ये आरक्षण कसं देण्यात आलेलं आहे, सर्वसाधारण आरक्षण बघा 51, महिलांसाठी 23, खेळाडू 4, हे कशासाठी SC साठी। त्यानंतर प्रत्येक प्रवर्गानुसार आरक्षण इथे देण्यात आलेलं आहे आणि दिव्यांगांसाठी एकूण 11 पद रिक्त आहेत। त्यानंतर अनाथांसाठी सुद्धा एकूण 3 पद रिक्त आहेत। त्यानंतर बघू STI साठीचा हा जो अर्ज आहे तो कसा भरायचा आहे। अर्ज सादर करण्याचा आपण कालावधी बघू। दिनांक 1 ऑगस्ट 2025 ला ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज भरण्याचा हा कालावधी आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट पासून 21 ऑगस्ट 2025 पर्यंत, इथे चुकून 2024 झालेला आहे, 2025 पर्यंत परीक्षेचा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे। त्यानंतर चलनाची प्रत घेण्याची दिनांक आहे 23 ऑगस्ट 2025 आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक आहे 25 ऑगस्ट 2025। त्यानंतर पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय काय देण्यात आलेल्या आहेत त्या MPSC च्या जाहिरातीमध्ये ते आपण बघूया। पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे। यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय की आपण जे काही रिक्त पद पाहिलेत त्या रिक्त जागा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पद प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत। जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे। म्हणजेच काय, आता ज्या काही जाहिरातीमध्ये ज्या काही जागा देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण पाहूया वयोमर्यादा। आता वयोमर्यादा राज्य कर निरीक्षक या पदासाठी वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत
किमान अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष, म्हणजेच ओपन साठी वयोमर्यादा आहे कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त वय 38 ओपन साठी, आणि कॅटेगरीसाठी वय आहे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त वय मर्यादा आहे 43. त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे आहे ते वयाच्या 45 वर्षापर्यंत अर्ज भरू शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे. संविधिक विद्यापीठाची पदवी तुम्ही म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असणं आवश्यक आहे. त्यानंतर काय सांगितलंय, पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. म्हणजेच काय, मुख्य परीक्षेपर्यंत तुम्ही पदवी परीक्षा दिलेली उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची अट काय असते की मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पाहूया STI या पदासाठीची वेतन श्रेणी काय आहे. आता यामध्ये वेतन श्रेणी जी आहे ती S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत ही वेतन श्रेणी STI साठीची आहे. त्यासोबतच वेतन श्रेणी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि नियमानुसार देय असलेले इतर सर्व भत्ते देखील मिळतील. त्यानंतर आपण बघू की ही परीक्षा जी आहे ती कोणत्या टप्प्यांमध्ये होते. आता राज्य कर निरीक्षक यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होते. पूर्व परीक्षा ही 100 गुणांची होते आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांची होते. आता यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरताना तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे बघा. फॉर्म भरताना तुमच्याजवळ सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, यासाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्याबाबतचा पुरावा देणं आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा 2025-26 चा जर तुम्ही त्या प्रवर्गात मोडत असाल तर, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र 2025-26 चं, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा, तुम्ही माजी सैनिक असाल तर त्या संदर्भातला पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही खेळाडू असाल तर त्या संदर्भात तुम्ही पात्र असल्याचा पुरावा, आणि त्यानंतर अनाथ या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरत असाल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सुद्धा लागणार आहे. आता त्यामध्ये आणखीन काय सांगण्यात आलंय, अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. म्हणजेच तुम्हाला अर्ज यासाठीचा अर्ज जो आहे तो ऑनलाईन सादर करायचा आहे. त्यासाठीचं त्यांचं जे अधिकृत स्थळ आहे ते देण्यात आलेलं आहे mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज विचारात घेतला जात नाही. त्यामुळे दिलेल्या कालावधीत तुम्ही परीक्षा शुल्क भरणं सुद्धा आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSCतील ग्रुप B च्या STI राज्य कर निरीक्षक या पदासाठीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.